वास घेतला की लगेच आंबा खावा वाटतोय. ही एकदम नैसर्गिकरित्या पिकवलेलं हे आंबं. कसा लागतोय आंबा? एकदम भारी आहे कलमी आंबा. एकदम फर्स्ट क्लास. हे आडीत पिकलेला आंबा आहे. ते पावडरीने पिकलेला आंबा काय बरोबर लागत नाही. एकदम जोरात आहे आंबा. हं. असा आंबा खायला मला कमीत कमी 5 वर्ष वाट बघावी लागली. नमस्कार, मी तानाजी. तर आजचा आपला बेत आहे आंबं उतरवून त्याची आडी घालणं आणि आडी घालणं अशी एक जुनी नैसर्गिक आंबं पिकवण्याची पद्धत आहे. ह्या पद्धतीनं जर आपण आंबं पिकवलं, तर त्याला कुठलंही रासायनिक औषध वापरायची गरज नाही, कुठलंही केमिकल वापरायची गरज नाही आणि त्या पद्धतीनं जर आपण आंबं पिकवलं, तर ते आंबं खायला पण मस्त लागतात. त्याचबरोबर त्याचा सुगंध पण मस्त येतो आणि आजकाल आता मी सोशल मीडियावर बघतोय, कुठल्यातरी केमिकलमध्ये आंबं पिकवलं जातात किंवा कुठलंतरी औषध वापरून आंबं पिकवलं जातात आणि ती आंबं दिसायला तर वरनं लय चिकनं, चवळं कलरफुल दिसतात. पण आतनं ज्यावेळेस आपण कापून बघतो, तर ती काय आंबं नीट निघत नाही, तर सडल्यासारखं निघतात. तर आता ही आडी घालून आंबं कसं पिकवलं जातं, तर ती आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू. आपल्या रानात 5-6 आंब्याची झाडं आहेत. काही देशी आहेत, काही कलमी आहेत आणि सगळीच ही आंब्याची झाडं आता पाडाला आली ती. आता पाडाला येणं म्हणजे काय असतं आणि पाडाला आल्याला कसं ओळखायचं? तर नैसर्गिकरित्याच आंब्यावर ज्यावेळेस आंबं पिकायला सुरुवात होती, मग ते आंबं पिकून खाली पडतात. त्याचबरोबर वरच प्राणी, पक्षी आंब्यावरच त्याला टुकरून आंब्याला खायला सुरुवात करतात. तर त्यावेळेस आपण ओळखायचं की बाबा हे आंबा व्यवस्थित पाडाला आलाय. जर पाडाला आंबा आलेला नसेल आणि जर आपण उतरवला, तर आंबा व्यवस्थित पिकत नाही. ते आंबा आपण आडीत घातल्यानंतर नासण्याची शक्यता असते. कारण पाडाला आलेला आंबा म्हणजे तो व्यवस्थित परिपक्व झालेला आंबा असतो. तर तीच आंबा आपण उतरवायचं आणि मग ती आडी लावायची त्याची. आंबा तोडताना आपण काळजी घ्यायची, की आंब्याचा चिक आपल्या अंगावर उडला नाही पाहिजे. जर आंब्याचा चिक आपल्या अंगावर उडला, तर आपल्याला तिथं जखम होऊ शकते, दुखं होऊ शकतात आणि आंब्याचा चिक उठतो आपल्या अंगाला. मग त्यामुळं आपल्या डोळ्यात नाही गेला पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर नाही आला पाहिजे, त्याचबरोबर आपल्या हातावर नाही उडला पाहिजे. तर आता आंबा तोडताना आपण आपल्या चेहऱ्याच्या विरुद्ध दिशेला असा आंबा तोडला पाहिजे, असा तिरका करून. जर इकडं असा तोडला, तर डायरेक्ट आपल्या चेहऱ्यावर, डोळ्यावर चिक उडू शकतो. तर तसं न करता आंबा तोडताना असा तिकडल्या साईडला आंबा करून तोडला पाहिजे. हां. आंबं उतरवताना जेवढं शक्य आहे तेवढं आपण खालनं आंबं उतरवतच असतो. जे काही हाताला येतं ते हाताने तोडतच असतो. त्याचबरोबर आता ह्या शिक्यानं पण बऱ्यापैकी आंबं उतरवता येतात आणि ह्याला काय इथं एक ब्लेड असतं. तर असं ज्यावेळेस आंबा आपण ह्या शिक्यात घेतो आणि असं देठ इथं लागला, की तो देठ तुटला जातो, चिरला जातो आणि बरोबर आंबा ह्या शिक्यात पडतो, खाली पडत नाही. आंबं उतरवताना आंबं जमिनीवर खाली पडलं नाही पाहिजे. जर आंबा तो खाली पडला, तर तो पडलेला आंबा जरी आपण आडीत व्यवस्थित पिकू घातला, तरी तो पिकत नाही. तो सडून जातो, तो नासून जातो. त्यामुळं एकतर आंबं जेवढं हाताला येतं ते व्यवस्थित तोडायचं आणि तोडून जमिनीवर अलगद ठेवायचं आणि जे काही हाताला येत नाहीत, ती शिक्याने काढायचं आणि शिकं पण खाली आदळून द्यायचं नाही. शिकं पण हळूच व्यवस्थित खाली घ्यायचं. आता ही जे आपण आंबं उतरवलेत, त्यात देशी आंबं 100-125 आहेत आणि कलमी एक 70 ते 80 असावं. मोजलेलं नाहीत, पण अंदाजपंच एवढं असतेलं आणि आज आपण एवढंच उतरवल्यात. ह्या उतरवलेल्या आंब्यात काही पिकलेलं पण आंबं गावल्यात. हे पिकलेला आंबा आहे. ह्याचा जर वास घेतला, तर एवढा भारी आणि असा काहीतरी वेगळाच मोहक वास येतोय. म्हणजे ह्या आंब्याचा वास घेतल्यावर डायरेक्ट जुन्या आठवणी आठवायला लागते त्या. ज्या काळात आंबं उतरवत होतो, तो काळ सगळा आठवायला लागतो. आता ही खायला पण लय मस्त लागतो आंबा. एक नंबर चव लागते आंब्याची. आंबं उतरून झाल्यावर व्यवस्थित निवडून घ्यायचं. कारण आंबं उतरवताना आपल्याला झाडावरच काही पिकलेलं आंबं गावतात. त्याचबरोबर आपण शिक्यानं आंबं काढतो त्यावेळेस देठासकट काही आंबं तुटून येतात. आता ही देठासकट तुटून आला तर ह्याची देठं तोडून काढायची. आंबं पिकू घालायच्या अगोदर आंबं व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं. एखाद्या ओल्या फडक्याने व्यवस्थित आंबं पुसून घ्यायचं. का तर ज्यावेळेस आपण आंब्याचं देठ मोडतो, तर आंब्यावर सगळा चिक पसरलेला असतो. तर तर ती चिक व्यवस्थित पुसून निघाला पाहिजे. का तर ती चिक जर आंब्यावर तसाच राहिला, तर तिथं आंबा काळा पडण्याची शक्यता असते. त्यामुळं चिक पुसून घ्यायचा. त्याचबरोबर धूळफुफुट असतो. वेगवेगळे पक्षी ह्याच्यावर बसतात, तर पक्ष्यांची विष्ठा असू शकते. त्यामुळं आंबं व्यवस्थित पुसून घ्यायचं.
प्रत्येक भागात आंबं पिकवण्याची आणि आडी लावण्याची पद्धत वेगळी असू शकते. पण ज्या भागात मी राहतोय त्या भागात आडी पाचोटात लावली जाते. म्हणजे ऊसाचं जी पाचोट आहे, ऊसाचा जी पाला आहे, पाचोळा आहे. पण काही भागात ही पद्धत वेगळी असू शकते. काही भागात गवतात आंब्याची आडी लावतात. त्याचबरोबर जर आपण कोकण साईडला गेलो तर कोकणातले लोक तांदळाचं जे काही खालचं काड असतं साळे काढल्यानंतरचं, तर त्याच्यात आंबं पिकू घालतात. हे दिलं. ह्या पाचोटाचा एक थर लावून घ्यायचा, इंच दीड इंचाचा थर लावून घ्यायचा, व्यवस्थित पाचोट असं पसरून घ्यायचं. आणि वर वजायचं. पिकू घालताना आंब्यात अंतर ठेवलं जातं. ती काय ठेवलं जातं? आंब्यात अंतर ठेवावं लागतं की एकामेकाला चिटकून पाणी सुटत नाही. चिटकल्यावर पाणी सुटतं आणि नाचण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे लांब लांब ठेवायचं. हां, किती अंतरावर ठेवायचं? तो इंच 2 इंच, इंच 2 इंच. आता हे आंबं इथं व्यवस्थित पाचोटा हातरून झाले तर आता परत त्याच्यावर पाचोटा अजून झाकायचं. बस पातळ पातळ. ही आता आडी लावून झाली आहे, पाचोट्यानं झाकून व्यवस्थित झाले. आता ही 5 ते 6 दिवसात आंब पिकून तयार होतात. 5-6 दिवसापूर्वी आपण ही आडी लावली होती आणि ह्याच्यात आंबं पिकू घातलं होतं. तर आता त्या आडी उसकुटून बघू आपला आंबा किती पिकलाय तर किती नाही. तर तर हे असं आंबं पिकलं तर एकदम केशरी कलर आला ह्या आंब्याला. सगळ्या बाजूने चहूबाजूने केशरी कलर आलाय. ह्याला पण ह्या साईडने चांगला केशरी आलाय आणि ह्या साईडने थोडा हिरवा आहे. तर आडीत घातलेल्या आंब्याचं असंच असतं, आगं मागं आंबं पिकतात. जी लई परिपक्व झालेला आंबा येतं ती लवकर पिकतात. वास घेतला की लगेच आंबा खावा वाटतोय, एवढा मोहक ह्याचा वास येतोय. आणि ही एकदम नैसर्गिकरित्या पिकवलेलं हे आंबं. तर आता सगळी मिळून ताव मारू या आंब्यावर. देशी आंबा जो आहे तो पहिल्यांदा व्यवस्थित असा दाबून घ्यायचा, बिलबिलीत करायचा आणि दाबून घेऊन तो चुकून आंबा खायचा. चुकून आंबा खायची मजा लई भारी आहे. म्हणजे लहानपणापासून आम्ही चुकूनच आंबा खात आलोय. आणि देशी आंब्याचं जी साल आहे जाड असते आणि जो हा कलमी आंबा आहे तर त्या कलमी आंब्याचं जे काय साल आहे ते असं पातळ असते, जास्त जाड नसतं. त्यामुळं हा पिळायला गेलं, दाबायला गेलं की तो फुटू शकतो. त्यामुळं हा कापून खायचा. आज आपल्याकडे आपला मित्र आलाय आंबा खायला, अविनाश गायतिडक. तो मुंबईला सर्व्हिसला असतो. पण योगायोगानं तो घरी आलता आणि आमचा फोन झाला. मग आम्ही ठरवलं की आज आंबा खाऊ मिळून. कसा लागतो आंबा? एकदम जोरात आहे आंबा. हम्म. असा आंबा खायला मला कमीत कमी 5 वर्ष वाट बघावं लागली. म्हणजे तू आता सर्व्हिसला गेल्यामुळं ना. मी आता सर्व्हिसला मुंबईला असल्यामुळे तिकडे काय साधे सिंपल आंबे भेटत नाही आपल्या गावाकडचे. त्यामुळे तिथली आंब्याची चव वेगळी आणि गावाकडच्या आंब्याची चव वेगळी. खरंय. तुम्हाला बोलवलं आंबा खायला आज. एकदम भारी वाटलं आंबा खायला. वड तू वड. कसं काय मग आंबा? एकदम फर्स्ट क्लास. हे आडीत पिकलेला आंबा आहे. ही खाण्याला चांगला चवीला लागतो. ते पावडरने पिकलेला आंबा काय बरोबर लागत नाही.
कसा लागतोय? एकदम भारी आहे कलमी आंबा. तर असंही आपण आडीत पिकवलेलं आंबं, तर ही आंबं खायला पण चांगलं लागतात, चवीला पण चांगलं लागतात आणि नैसर्गिकरित्या जी चव असते ती चव ह्या आंब्याला येते. आणि आजकाल जे आपण कृत्रिमरित्या पिकवलेला आंबा खातो, एकतर ती चवीला पण चांगलं नसतात आणि शरीरासाठी पण चांगलं नसतात. कार्बाईड नावाच्या गॅसनी ते आंबं पिकवले जातात आणि असं म्हणतात की त्या गॅसने पिकवलेलं आंबं शरीरासाठी घातक असतात. त्याने कॅन्सरचा धोका वाढतो. तर ते आंबं खाण्याऐवजी अशा पद्धतीनं आंबं पिकवून आपण सगळ्यांनीच खाल्लं पाहिजे. तर असाही आजचा आपला आंब्याचा व्हिडिओ. तर आशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या भटकताना यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. त्याचबरोबर माझ्या भटकताना या फेसबुक पेजला तुम्ही फॉलो करू शकता आणि कमेंट करून मला तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि नंतर लवकरच भेटू अशाच नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत धन्यवाद. टाटा. बाय बाय.